अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणणारे स्वामी. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ यांचे 11 गुरुवारचे वृत्ताचे पूजाविधी कशी करावी, ते वृत्त का करावं आणि त्याचं महत्त्व काय, त्या वृत्ताला काय सेवन करावे, काय पूजाविधी करावी, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मीही या 11 गुरुवारचं व्रत केलेलं आहे. तेच मी साधेपणाने जे केलं आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आपल्या आयुष्यात एक तरी गुरु असावा. ज्यावेळी अनेक अडचणी संकटे येतात त्यावेळी सगळे साथ सोडतात, पण गुरु आपले कधीच साथ सोडत नाहीत. अदृश्यपणे का होईना ते नक्कीच मदतीला धावून नेतात आणि आपल्यामध्ये एक धैर्य निर्माण करतात. अडचणीच्या वेळेस आपल्या मनात एक वेगळीच आशा निर्माण होते. फक्त तुम्ही त्या गुरूंवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. अडचणीच्या वेळेस सगळे साथ सोडून गेले तरी आपल्या मनात फक्त तुम्ही एकच वाक्य म्हणा, सगळे सोडून गेले तरी गुरु माझ्या मदतीला नक्कीच धावून येतात. त्यावेळेस फक्त हेच वाक्य आपल्याला त्या संकटातून, त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतं. आणि खरोखरच गुरु स्वामी कधीच भक्ताला एकटं सोडत नाही. कधीच संकटात वाऱ्यावर भक्ताला सोडून देत नाही. योग्य वेळी ते नक्कीच मदतीसाठी धावून येतात. त्यामुळे तुम्ही पण अजूनपर्यंत तुमच्या आयुष्यात गुरु केला नसेल तर नक्कीच गुरु करा आणि एक मनाला आधार बनवा. फक्त गुरु करण्याआधी एकच गोष्ट मनाला सांगा की पूर्णपणे गुरूंवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि निस्वार्थ मनाने सेवा करा. मनात अहंकार बाळगू नका. पूर्णपणे साधे निस्वार्थ मन, चंचल मन ठेवू नका. जर एखादं संकट आलं आणि त्या संकटाच्या वेळेस लगेच तुम्हाला गुरूंनी, स्वामींनी मदत केली नाही की त्यावेळेस लगेच नाराज होऊन विश्वास ढळू देऊ नका. कारण हीच तर गुरुही आपली परीक्षा घेत असतात. त्यामुळे कितीही संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, त्या परीक्षेला सामोरे जा आणि गुरु तुम्ही एक दिवस तुम्हाला नक्कीच माझी दया येईल आणि तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करचाल, माझ्या मदतीला धावून याल, अशी आशा, असा विश्वास गुरूंवर ठेवा आणि आशा स्वतःत निर्माण करा. तर चला, मी पूजा एकदम साध्या सिंपल पद्धतीनं केलेली आहे, तेच आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही हे व्रत कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता. पण त्या गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून आणि घर स्वच्छ म्हणजे फरशी किंवा सारवण असेल ते काही जागा स्वच्छ करून जिथं पूजा मांडायची आहे तसेच आपल्या घरातीलही स्वच्छता करावी. त्याच्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर ही पूजा मांडावी. खाली चौरंगावर वस्त्र टाकावे, नवीन वस्त्र टाकावे. स्वामींचा एक फोटो असावा. पूजेमध्ये फोटो किंवा मूर्ती असावी. एक कलश असावा. कलशावर स्वस्तिक काढावे, कुंकवाने स्वस्तिक काढावी. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकावं. त्याच्यानंतर कलशावर एक नारळ ठेवावा. नारळाला तसेच फोटोला फुलांचा हार घालावा. चौरंगासमोर किंवा पाटासमोर या पूजेच्या समोर सुंदर अशी रांगोळी काढावी आणि भक्तिभावाने, श्रद्धेने ही पूजा करावी. स्वामींनाही हळदी कुंकू लावावं. कलशावरील नारळाला देखील हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच
स्वामींना हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्या कपाळाला देखील हळदी कुंकू लावावे. कलशाखाली तांदळांनी स्वस्तिक काढली तरी चालेल. दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि श्रद्धेने पूजा करावी. श्री स्वामी चरित्र सारामृतचं ग्रंथ असेल तर तेही त्याच्यावर ठेवून त्याचीही पूजा करून आपल्याला ते पारायण करण्यासाठी लागणारच असतं. आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर प्रसाद ठेवावा. तुम्ही प्रसाद गोड काहीही ठेवू शकता. साखर, पेढे, गुळाचा लाडू किंवा गुळाचा नैवेद्य किंवा शिरा, केळी ठेवू शकता. पूजेसमोर केळी, आंबे असे फळेही देखील ठेवू शकता. कलशाला जर तुमच्याकडे पाने, आंब्याची पाने किंवा ते पूजेची खायची पाने असतील तर तेही तुम्ही कलशावर नारळाखाली ठेवू शकता. हे 11 गुरुवारचं व्रत आहे. हे व्रत तुमच्या आरोग्याप्रमाणे काही कोण फळे खाऊन करतं, कोण खिचडी खाऊन, कोणी एक टाईम जेवण करून तुमच्या आरोग्याप्रमाणे हे व्रत करू शकता. कोणी निरंकार करतं. मी हे व्रत निरंकार म्हणजे निरंकार एकदम निरंकार नाही, पाणी आणि फळे खाऊन हे व्रत केलेलं आहे. तुमच्या आरोग्याप्रमाणे तुम्ही हे व्रत करू शकता. उपाशी राहिलं म्हणूनच तुमची श्रद्धा खरी आहे किंवा पूजा कृपा होईल असं नाही. फक्त स्वामींना लागतो तो विश्वास आणि श्रद्धा. तुम्ही स्वामींवर खरा विश्वास, खरी श्रद्धा ठेवून पूजा करा. सर्व पूजाविधी झाल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण 1 ते 21 अध्यायाचे वाचन करा. माझ्याकडे ग्रंथ नव्हता त्यामुळे मी मोबाईलवर ग्रंथ डाउनलोड केलेला होता, त्यातील वाचन केलं. त्याच्यानंतर निशंक होई रे म्हणा हा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र 11 वेळा म्हणाले. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण 1008 वेळा केलं. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांची व गणपती बाप्पांची आरती करून ही पूजा मी समाप्त केली. अशा प्रकारे मी 11 गुरुवारमधील पहिल्या गुरुवारचं हे व्रत केलं. तुम्हालाही जर हे व्रत करायचं असेल तर नक्कीच भक्तिभावाने आणि श्रद्धेने करा. जरी तुम्हाला आरोग्यामुळे उपाशी राहायला जमत नसेल तर खिचडी खाऊन किंवा फळे खाऊन किंवा एक टाईम जेवण करूनही करू शकता. पण श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचा, तारक मंत्र म्हणा आणि नामस्मरण करा आणि खऱ्या मनाने श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करू शकता. ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही या अगोदर हे व्रत केलं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.